पश्चिम महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे। कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ लवकरच होणार आहे। अनेक वर्षांची कोल्हापूर खंडपीठाची प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच कोल्हापुरामध्ये खंडपीठ होणार आहे। भूषण गवई नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्त होण्याआधी कोल्हापूर खंडपीठ होणार आहे। पुढच्या महिन्यात मुंबई हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात तसा प्रस्ताव पाठवला जाईल। खंडपीठाबाबतची मुंबई हायकोर्टाकडून प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच प्रस्ताव पाठवणार असल्याचं सुद्धा कळतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता कोल्हापूरकरांची ही जी किंवा कोल्हापूर खंडपीठाची ही जी प्रतीक्षा आहे, मागणी आहे, ती अखेर पूर्ण होतीये। कशा पद्धतीने नेमका याचा फायदा होऊ शकतो? गेल्या 45 वर्षापासूनचा हा लढा आहे आणि आता तो अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। यासाठी पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव असो, दिवंगत एन डी पाटील असो, यांच्यासह कोल्हापुरातील 25,000 वकील यांच्या पिढ्यांनी संघर्ष केलेला आहे आणि अखेर पुढारीने यासाठी संघर्ष केलाय, कोल्हापूरवासियांनी संघर्ष केलाय, इतर 6 जिल्ह्यातील लोकांनी अनेक वेळा अत्यंत तीव्र स्वरूपाची आंदोलनं केली आहेत आणि अखेर तो दिवस उजाडलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात दिलेला शब्द जो आहे तो पूर्ण केला आहे। दुसरं म्हणजे सरन्यायाधीश पदावरती सध्या मराठमोळे गवई आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं घडतंय। ही देखील महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। साधारण 6 जिल्ह्यांसाठी ही मोठी कठीण त्रास होता, कारण सोलापूर असो, कोल्हापूर असो, सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, सांगली असो, या जिल्ह्यातील लोकांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये यावं लागत होतं। यामुळे खर्च आणि त्रास देखील मोठ्या प्रमाणात त्यांना सहन करावा लागत होता। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयावरती मोठ्या प्रमाणात या कामाचा ताण देखील पडत होता। त्यामुळे अनेक वर्षांपासून लोकांना न्यायासाठी मुंबईला खेटे मारावे लागत होते। या सगळ्यांचा लढा जो आहे तो अखेर पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि आता जर आपण पाहिलं तर कुठेतरी साधारणपणे जर जे माहिती मिळते त्यानुसार या अगोदर देवेंद्र फडणवीस यांची जेव्हा प्रतापसिंह जाधव यांनी 2018ला पूर्वीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी या संदर्भात आश्वासन दिलं होतं। एक बैठक मुंबईमध्ये देखील झाली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरी एक बैठक अलीकडच्या काळात 30 मार्चला झाली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या दालन क्रमांक 55 मध्ये। त्यावेळेस या सगळ्या संदर्भामध्ये हिरवा कंदील मिळाला आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर वासियांचे जे खटले आहेत ते अखेर मार्गी लागणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये लवकरच याच्या पूर्णत्व कामाला सुरुवात होणार आहे। या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 एकर जमीन आणि 100 कोटी अशी मदत जी आहे ती जाहीर केली होती, अशी ग्वाही दिली होती। आता ती मदत देखील मिळेल। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर कोल्हापूर वासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे, पुढारीकरांसाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण पुढारीचा या 45 वर्षामध्ये मोठा वाटा राहिलेला आहे या संघर्षामध्ये आणि सातत्यानं या लोकांच्या सोबत पुढारी सोबत उभं राहिलेलं आहे। इथल्या लोकप्रतिनिधी देखील मोठा लढा दिल्याचं पाहायला मिळालं आणि निवडणुकीच्या मध्ये देखील अनेक वेळा हा मुद्दा गाजताना पाहायला मिळाला होता। वारंवार आतापर्यंत झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आश्वासनावरती आश्वासनं दिली होती, मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी अखेर हा शब्द पूर्ण केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळं आता आगामी काळामध्ये लोकांचे जे मुंबईच्या वाऱ्या होत्या त्या थांबतील अशी आशा आपण बाळगू। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।